राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने यंदाच्या IPLमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। हे सर्व त्याने अवघ्या 15व्या वर्षी कोवड्या वयात साध्य केले आहे। आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही हा युवा खेळाडूबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे। त्यांच्यामध्ये वैभव कदाचित पुढच्याच महिन्यात टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो। यंदाच्या ICC 19 वर्षाखालील विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्याची मोलाची भूमिका बजावणाऱ्या वैभवने सध्या IPLमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सनसनाटी कामगिरी केली आहे। या हंगामात त्याने 11 डावांमध्ये 440 धावा कुटल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 236.56 इतका जबरदस्त राहिला आहे। विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत 40 षटकार ठोकले आहेत, जी या हंगामातील स्पर्धेतील सर्वाधिक संख्या आहे। सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध अवघ्या 36 चेंडूमध्ये शतक ठोकून त्याने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडवून दिली होती। या पराक्रमाव्यतिरिक्त त्याच्या नावावर 2 अर्धशतकेही जमा आहेत। त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या कौशल्याने प्रभावित होऊन रवी शास्त्री यांनी निवड समितीला असा सल्ला दिला की त्याला लवकरात लवकर भारतीय संघात संधी दिली जावी। ICC रिव्ह्यू कार्यक्रमात बोलताना शास्त्री म्हणाले, वैभवसाठी टीम इंडियाची दारे आता जवळजवळ उघडलीच आहेत। एखाद्या युवा खेळाडूला घडवण्यासाठी T20 हा सर्वात आदर्श प्रकार आहे आणि वैभवमध्ये ती क्षमता स्पष्टपणे दिसून येते। तो सध्या अनेक आंतरराष्ट्रीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये थेट स्थान मिळवू शकतो। शास्त्री यांनी पुढे असे सुचवले की जूनमध्ये होणारा आयर्लंडचा आगामी दौरा वैभवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी एक उत्तम संधी ठरू शकतो। जर असे घडले तर भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो आत्तापर्यंतचा सर्वात युवा खेळाडू ठरेल। तो 15 वर्षाचा आहे की 16 वर्षाचा याने मला काही फरक पडत नाही। महत्त्वाचे हे आहे की तो मैदानावर कशी कामगिरी करतो। आपल्या वयाच्या दुप्पट वय असलेल्या गोलंदाजाविरुद्धही तो निर्भीडपणे फलंदाजी करतो, त्यामुळे तो निवड समितीच्या रडारवर नक्कीच आहे, असे शास्त्री यांनी पुढे नमूद केले। दरम्यान वैभव सूर्यवंशी याला नुकतीच इंडिया ए संघात स्थान मिळवण्याची पहिली संधी प्राप्त झाली आहे। जून महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे। या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघही सहभागी होणार आहे। या दौऱ्यातही जर त्याने दमदार कामगिरी केली तर टीम इंडियामध्ये स्थान मिळवणे त्याच्या आवाक्याबाहेर राहणार नाही। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।